शिवसेना प्रणीत गुंठेवारी मदद केंद्र की शुरुआत आज शिवसेना पूर्व संगठक राजू वैद्य इनके कार्यालय में ज्येष्ठ नागरिकों के हाथ से शुभारंभ करके किया गया। गुंठेवारी के अंतर्गत मालमत्ता महानगर पालिका की तरफ से अधिकृत करने के लिए नागरिकों की मदद की जाएगी। इसमें गुंठेवारी के अंतर्गत घरों का नियमितीकरण कैसे किया जाएगा, प्रस्ताव महानगर पालिका में सादर करते समय कौन कौन सी बातों का ध्यान रखना होगा, ऐसे अनेक मुद्दों के बारे में इस मदद केंद्र में नागरिकों की सहायता की जाएगी। किसी के भी घर को धक्का नहीं लगने दिया जाएगा। इस शिवसेना प्रणीत गुंठेवारी मदद केंद्र का लाभ सभी नागरिक ले, ऐसा आह्वान शिवसेना पूर्व संगठक राजू वैद्य इन्होंने नागरिकों को किया है। इस अवसर पर उप जिला प्रमुख संतोष जेजुरकर, शहर प्रमुख विश्वनाथ स्वामी, अल्पसंख्याक पूर्व संगठक अखिल शेख, उपशहर प्रमुख संतोष खेड़के, वामन शिंदे, शिवा लुंगारे, दिग्विजय शेरखाने, नगर सेविका मीना गायके, आत्माराम पवार, वामन शिंदे, विभाग प्रमुख बापू कवळे, राजू चव्हाण, धर्मचंद पाटनी, पुरुषोत्तम पानपट, सोनू अहिरे, शरद जायभाई, संदीप अहिरे, सत्यम बड़े, गणेश कांबळे, आसाराम पवार, परमेश्वर शिंदे और शिवसेना तथा नागरिक बड़ी संख्या में उपस्थित थे। आता मूळ मुद्द्यावर घेऊ आपण हे मदत केंद्र का चालू केलं। आपल्याला आठवत असेल आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेस गुंठेवारी नियमितीकरणाची मोहीम राबवा अशी आम्ही विनंती केली। अव्वाच्या सव्वा पैसे महापालिका आकारत होती। आम्ही आदरणीय पालकमंत्र्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली आणि हे शुल्क 50% आणलं। आपण सगळ्या नागरिकांना त्या गोष्टीचा फायदा झाला, महापालिकेला देखील फायदा झाला। जवळपास 125 कोटी रुपये महापालिकेच्या तिजोरीत यामुळे भर पडली आणि जवळपास लाखभर लोकांचं कायमस्वरूपी प्रश्न मिटला, त्यांची गुंठेवारी झाली। दुर्दैवाने राजकारण झालं, आपण सगळे जाणता, मी राजकारणात फार जात नाही, तुम्हालाही माहित आहे। परंतु दुर्दैवाने उद्धवजी ठाकरे साहेबांना पाय उतार व्हावं लागलं आणि त्यानंतर हे फालतूचं सरकार आलं। ज्यावेळेस आपलं सरकार होतं 50% मध्ये आपण गुंठेवारी नियमितीकरण करत होतो, त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे नेते याच भागातले आजूबाजूला राहणारे मोठमोठ्याने पेपरमध्ये बोंबलत होते, हे काय रजाकारी आहे का, हा काय झिझिया कर आहे का। नंतर हा कर 100% झाला यांच्या काळामध्ये, कोणी तोंड उघडलं नाही। आम्ही स्वतः लक्ष घातलं, आम्ही फॉलोअप घेतला, आम्ही आमच्या नेत्यांच्या माध्यमातून आयुक्तांना भेटलो आणि हे 100% असलेला कर पुन्हा एकदा 50% केला। मित्रांनो, हे सांगायचं कारण असं आहे की बाकीचे जे पक्ष आहेत नुसतं बोलणार, आपल्या पक्षावर जो पक्ष सातत्याने जनसेवेत आहे, 24/7 लोकांच्या सेवेत आहे, त्याच्यावर त्यांना टीका करायची असते। मी तुम्हाला एकच उदाहरण सांगितलं की ज्यावेळेस यांच्या काळामध्ये 100% झाला त्यावेळेस यांची थोबाड उघडली नाही। उद्धवजीच्या काळात 50% असताना हे सांगत होते जिजिया कर लावला, ही औरंगजेबाची शाही आहे का, ही कुठला पद्धत आहे, आम्ही आंदोलन करू, अशा पद्धतीने बोलत असणारी लोक ज्यावेळेस 100% कर झाला त्यावेळेस तोंड उघडले नाही आणि ना कुठे त्यांनी बोलले। त्यांची सत्ता होती, त्यांनी सांगायला पाहिजे होतं। उद्धव ठाकरे साहेबांच्या कार्यकाळामध्ये जर 50% मध्ये नियमितीकरण होत होतं तर आता 100% का करता, हे बोलण्याचं धाडस सुद्धा त्यांनी दाखवलं नाही। सांगायचा उद्देश एवढा आहे की ही मंडळी फक्त टीका करतात, बोलघेवडेपणा करतात, खोट्या गप्पा मारतात, त्यातून काहीही साध्य होत नाही। जनता खूप सुज्ञ आहे, जनतेला सगळ्या गोष्टी कळतात। त्यामुळे पुन्हा एकदा आपण 50% हे शुल्क आणल्यानंतर माझी आपल्या सगळ्याला विनंती असणार आहे की आपण सगळ्यांनी ज्या भागामध्ये आपले प्लॉट असतील, प्रॉपर्टीज असतील, त्या नियमितीकरण करून घ्या, कारण आता ही शेवटची संधी आहे। याच्यानंतर पुन्हा 50%ने तुम्हाला नियमितीकरण करता येणार नाही। मग हे नियमितीकरण करत असताना 50% आम्ही शुल्क केलं, पण काही नागरिक मग महापालिकेत चक्रा मारायला लागले। मग महापालिकेने सांगितलं की आम्ही आर्किटेक्टची पॅनल तयार करतोय, एक 2-4 दिवसात पॅनल होईल। दुर्दैवाने ते पॅनलही अद्यापपर्यंत झालं नाही, लोक चक्रा मारतात, लोकांना काही मार्गदर्शन होत नाही। म्हणून आपण स्वामीजी हा घाट घातला की या ठिकाणी हे आपण मदत केंद्र 13 तारखेपासून 20 तारखेपर्यंत सुरू करण्याचा निर्णय घेतला, जेणेकरून नागरिकांना कुठलीही अडचण येत असेल, त्यांची फाईल बनवण्यासाठी असेल, त्यांना काही प्रश्न असतील, त्यांना कोणी महापालिकेत अतिरिक्त पैसे मागत असतील तर त्यांनी तशा पद्धतीच्या कुठल्या गोष्टी असतील, या सगळ्या गोष्टीला उपाययोजना करण्यासाठी आपण या मदत केंद्राचे आज या ठिकाणी उद्घाटन केलेलं आहे। आणि या मदत केंद्राच्या माध्यमातून माझी विनंती आहे की नागरिकांना सगळ्या पद्धतीची सेवा दिली जाईल, तुमची संचिका बनवली जाईल, तुम्हाला मदत केली जाईल। महापालिकेमध्ये कुठला अधिकारी काही कमी जास्त करत असेल त्यालाही शिवसेनेच्या पद्धतीने समजून सांगितलं जाईल। त्यामुळे तुमच्या संचिका तातडीने होण्यासाठी या भागामध्ये मदत होणार आहे।